माझ्या प्रियांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। हे ठिकाण कसं आहे ते पाहत आहात का? हे खूप बोर ठेवले आहे असं वाटते का? मी सांगितलं होते ना, देवाच्या बागेत हा भाग म्हणजे प्रार्थनेची बाग आहे। गत्सेमनीच्या बागेत येशू जसा जाऊन प्रार्थना केला तसेच त्याचप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी एक सुंदर आणि शांत जागा आहे ही। या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी प्रार्थनेचे मुद्दे असलेले बोर्ड्स ठेवलेले आहेत। या भागात तामिळनाडूमधील प्रत्येक जिल्ह्याची माहिती आणि त्याचे प्रार्थनेचे मुद्दे येथे ठेवलेले आहेत। हे आम्ही तामिळ आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहून ठेवले आहे, कारण अनेक राज्यांमधून लोक येतात। हे पाहून प्रत्येक बोर्ड समोर उभे राहून प्रत्येक जिल्ह्यासाठी काही मिनिटे प्रार्थना करतात। पुढे जिल्ह्याकडे जातात। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची माहिती दिली आहे। आत येऊन तुम्ही तसंच प्रार्थना करत गेलात तर तासन तास सलग प्रार्थना करता येईल। प्रार्थनेसाठी एक वातावरण प्रभूने निर्माण करावं म्हणूनच हे आम्ही केलं आहे। तुम्ही देवाच्या मंडपाच्या चौथ्या दरवाजापर्यंत आलात की इथून चालत या प्रार्थना बागेत येऊ शकता। इथे येऊन तुम्ही शांतपणे एकांतात प्रार्थना करू शकता आणि निघून जाऊ शकता। कोणीही त्रास देणार नाही। ठीक आहे, आता प्रभू काय वचन सांगत आहेत ते पाहूया। 2 थेसलोनिकरांस अध्याय 3 वचन 16। शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो असे प्रभू म्हणतो। हे एक आशीर्वाद आहे। शांतीचा देव प्रभू कसे आहे? ते म्हणजे शांतीचे देव, गॉड ऑफ पीस। येशूला एक सुंदर नाव आहे, शांतीचा राजकुमार, प्रिन्स ऑफ पीस। शांतीचा देव, शांतीचा प्रभू म्हणून जगात आले। आपल्याला शांती मिळवून देणारा अभिषेक येशूवर आला। त्यांनी क्रूसावर आपले पाप, शाप, आपली संकटे आणि दुःख स्वीकारून मरण पत्करले आणि जेव्हा ते पुन्हा जिवंत झाले, त्यांनी आपल्याला शांती दिली। तोच येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व प्रकारे आणि नेहमीच शांती देईल, सदैव शांतीच। प्रभू देणारी शांती ही केवळ ठराविक वेळेसाठी नसते। म्हणूनच येशू म्हणतो, जग देत तशी मी तुम्हाला देत नाही, मी माझी शांती देतो असे त्यांनी सांगितले। म्हणून मग नेहमीच सर्व परिस्थितींमध्ये शांती असेल। आपल्या आजूबाजूला काहीही घडलं, आपल्या आयुष्यात कितीही संघर्ष किंवा अडचणी आल्या तरीही मनाच्या गाभ्यात एक शांतता असते, तीच शांती। तुम्ही समुद्रकिनारी गेलात तर तिथे उभं राहून पाहिले की तुम्ही पाहिलं का कसम लाटा उसळतात। जर तुम्ही एका विशिष्ट क्षणी नीट पाहिलं तर त्या पांढऱ्या फेसासारख्या पाण्याच्या लाटा गुंडाळत येताना दिसतात। त्या लाटांकडे पाहिलं की भीती वाटते, पाय ओले होईपर्यंत मजा वाटते, पण लाट अंगावर येताच भीतीने आपण पडतो। म्हणूनच किनाऱ्यावर येताना या लाटा असतात आणि ह्याच आपल्याला घाबरवतात। पण समजा तुम्ही आतमध्ये समुद्राच्या आत गेलात। कधी तुम्ही जहाजात प्रवास केला आहे का? मी प्रवास केला आहे। तिथे सगळं खूप शांत असतं, अगदी शांत। फक्त किनाऱ्यावरच अशा लाटा येतात आणि आपल्याला घाबरवतात, पण आत गेलात की सगळं खूप शांत असतं। असंही सांगतात की समुद्राच्या खोल आत गेलात तर तिथे जास्त शांतता असते, हलकासा हालचालही नसतो। त्याचप्रमाणे जर येशू आपल्या अंतःकरणात आला तर अंतःकरणाच्या खोल भागात एक मोठी आत्मिक शांती मिळते आणि हाच तो देवाचा शांती आहे। ही शांतता नेहमीच असते, प्रत्येक गोष्टीत असते। काहीही घडलं तरी ती शांतता कुणीही हिरावू शकत नाही। बाहेरून काही गोष्टी आपल्याला घाबरवणाऱ्या वाटू शकतात, काही वेळा भीती निर्माण होते, थकवा येतो, अशा समस्या येतात आणि जातात। पण जर तुम्ही अंतःकरणाच्या खोल भागात पाहिलं तर तिथे शांती असते, तो देवाचा शांती आहे। हे बऱ्याच लोकांना नसतं। ते म्हणतात की आतून शांतीपणे झोपता येत नाही, शांतीपणे राहता येत नाही, त्यांच्या अंतःकरणात त्रास आहे। पण जर शांतीचा प्रभू येशू आपल्या आत आला तर अंतःकरणाच्या खोल भागात एक मोठी शांती असते। हीच ती देवाची शांती आहे असं प्रभू सांगतात। तो म्हणतो की मी नेहमी सर्व परिस्थितींमध्ये तुला शांतीची आज्ञा देईन।
ही शांती तुझ्याकडे आहे का? डोळे बंद करून विचार करून पहा. तुमच्या अंतःकरणात शांतीचे आत्म्याचं समाधान आहे का नाहीये? विचार करा, नाही का? मग शांतीचा प्रभू येशूला तुमच्या अंतःकरणात स्वीकारा. येशू, जर तू येऊन माझ्यात वास केलास तर ती शांती कायम राहील. तू वचन दिलं आहेस की प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टीत तू मला ही शांती देणार आहेस. आजच ही शांती मिळण्यास मागा. तुमचा आत्मा तसाच त्रास सहन करत आहे. तुम्ही घाबरून लाटांसारख्या समस्या येत आहेत असं वाटून शांती न मिळाल्यामुळे त्रास होत आहे. आता प्रभू तुम्हाला ती शांती नक्कीच देईल. हृदयावर हात ठेवून म्हणा, येशू, तू मला शांती मिळावी म्हणून क्रूसावर रक्त सांडून मरण पावून पुन्हा जिवंत झालास. तू माझा शांतीचा प्रभू आहेस. माझ्या अंतःकरणात त्या आत्मिक शांतीची खरी शांती देऊन मला आशीर्वाद दे. येशूच्या नावाने आमेन, आमेन.